एका पगारावर चालणारं आयुष्य म्हणजे एका पायावर उभी खुर्ची कधीही कोसळू शकते. रोहनला ही गोष्ट तेव्हा समजली जेव्हा एका सकाळी त्याने मोबाईलवर ले ऑफची न्यूज पाहिली. तो ऑफिसमध्ये जात होता आणि मनात अचानक काळजी जागी झाली. हे माझ्या कंपनीतही होऊ शकतं. घराची EMI, आईवडिलांचे औषध, महिन्यांचे खर्च हे सगळं फक्त त्याच्या एका पगारावर चालत होतं. हा विचार त्याच्या मनात पहिल्यांदाच एवढा जोरात आला, जर नोकरी गेली तर माझं जीवन एका पगारावर का अवलंबून आहे. त्या दिवशीच रोहनने निर्णय घेतला, आता काहीही झालं तरी मल्टिप्लाय इन्कम सोर्स तयार करायचेच. पहिल्या दिवशी त्याला कळलं की काही मोठं करण्यापूर्वी छोट्या गोष्टी सुरू कराव्या लागतात. तो स्वतःला विचारतो, माझ्याकडे कोणते स्किल आहे. त्याला लक्षात आलं की तो एक्सेल, डाटा एडिटिंग आणि टायपिंग चांगलं करतो. मग त्याने फ्रीलान्सिंग सुरू केलं. सुरुवातीला त्याला छोटं काम मिळालं आणि पहिल्या महिन्यात फक्त 2000 रुपये मिळाले. घरचे म्हणाले, यातून काय होणार. पण रोहन त्या पैशाकडे फक्त कमाई म्हणून नाही तर दुसरं इंजिन सुरू झालंय असं पाहत होता. कारण आता तो फक्त पगारावर अवलंबून राहणार नव्हता. त्यानंतर त्याने दुसरी पायरी घेतली, SIP सुरू केली. फक्त 1500 दर महिना. त्याला सुरुवातीला वाटलं की एवढ्या रकमेने फार काही होणार नाही, पण कंपाऊंडिंग इफेक्टविषयी वाचल्यानंतर त्याला समजलं, लहान रक्कम सातत्याने टाकली की तीच मोठ्या संपत्तीत बदलते. त्यामुळे त्याने नियमित गुंतवणूक सुरू ठेवली. तिसरं इंजिन त्याने तयार केलं, कौशल्यावर आधारित काम. तो इंग्रजी टायपिंग वेगाने करायचा, म्हणून त्याने डाटा एंट्रीची छोटी कामं घ्यायला सुरुवात केली. कमी वेळात, कमी मेहनतीत महिन्याकाठी त्याला अजून 2000-3000 रुपये मिळू लागले. आता रोहनच्या मनात कॉन्फिडन्स वाढू लागला. त्याला कळलं, इन्कम सोर्स वाढवणं म्हणजे खूप मोठं काम नाही, ते छोट्या पावलांनी सुरू होतं. चौथं इंजिन डिजिटल कंटेंट. रोहनला फार मोठा इन्फ्लुएन्सर व्हायचं नव्हतं, पण तो रोज जे शिकतो तेच यूट्यूब शॉर्टमध्ये सांगायला लागला. लहान गुंतवणूक कशी करावी, जॉबसोबत कोणती स्किल शिकावी, पैसे वाचवण्याचे सोपे उपाय. हळूहळू त्याने 1000 सबस्क्रायबर झाले आणि काही महिन्यांनी त्याला छोटंसं उत्पन्न मिळायला लागलं. आणि आता त्याला कळलं, कंटेंट ही एक उत्तम पॅसिव्ह इन्कम सोर्स बनू शकते. पाचव्या मार्गासाठी त्याने स्वतःची एक छोटी सवय बदलली. रोज 30 मिनिटं शिकायचं. तो ऑनलाईन कोर्सेस करू लागला, कॉपीरायटिंग, कॅनव्हा डिझाईन, स्मॉल ऑनलाईन बिझनेस. काही दिवसांनी त्याने विजिटिंग कार्ड, लोगो, पोस्टर डिझाईनचे ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीचेच डिझाईन त्याला चांगले पैसे देऊ लागले. आता त्याच्याकडे 5 इंजिन होती, सॅलरी, फ्रीलान्सिंग, SIP, फ्युचर वेल्थ, यूट्यूब इन्कम आणि डिझाईन ऑर्डर. एका दिवशी ऑफिसमध्ये ईमेल आला, कंपनीमध्ये खर्च कमी करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना कमी केलं जाणार आहे. सगळे घाबरले, पण रोहन शांत होता, कारण त्याचं आयुष्य एका पगारावर नव्हतं तर 5 वेगवेगळ्या मार्गावर उभं होतं. काही दिवसांनी कळलं, रोहनचा प्रोजेक्टही बंद झाला. पण आश्चर्य म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, कारण त्याच्याकडे आधीच बॅकअप होता. या ले ऑफनंतर फ्रीलान्सिंग, डिझाईन वर्क आणि यूट्यूबमधून मिळणारी कमाई त्याच्यासाठी वरदान ठरली. आता तो आधीपेक्षाही जास्त कमवू लागला आणि त्याला जाणवलं, मल्टिप्लाय इन्कम म्हणजे मोठी गोष्ट नाही, फक्त लहान सुरुवात आणि सातत्य. तो आता इतरांना सांगतो, आयुष्य एकच इंजिनावर नका चालू. एक इंजिन बंद झालं तर विमान कोसळतं, पण 5 इंजिन असतील तर आयुष्य उंच उडतं आणि सुरक्षित राहतं. इन्कम सोर्स वाढवणं हा पर्याय नाही, आजच्या काळात ती गरज आहे. लहान सुरुवात करा, पण सुरू नक्की करा, कारण अनेक मार्ग असतील तर आयुष्य कधीच अडत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.